आपल्यासोबत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आहेत। देशभरात चर्चा चालू आहे या निकालाची। आता तुमची पुढची भूमिका काय असणार? कारण एकीकडे आरो ज्यांनी काल पत्रकार परिषद घेतली, पोलिसांनी आपलं म्हणणं मांडलं, आता पुढची भूमिका अमोल कीर्तीकरांची काय असणार? मला कालच्या पत्रकार परिषदेतनं आणि काही गोष्टींमधनं मला एवढं नक्कीच कळतंय आणि एवढं नक्कीच लक्षात येतंय, एखादं खोटं लपवण्यासाठी काहीतरी दुसरं खोटं बोललं जातं आणि त्याच्यामध्ये अजून अडचणीत येतं। जशा पद्धतीने आज परब साहेबांनी एक जो मुद्दा मांडला, त्या मुद्द्यामध्ये त्यांचं म्हणणंही असंच होतं की कदाचित हा फोन बदलला गेलाय की काय, आणि जो बदलला गेला असेल तर त्याचं दुसरं कारण त्यांनी दिलं, जर का तो एनकोरशी जर का कनेक्टेड फोन होता तर 2 वाजता जर का तो फोन बाहेर गेला असेल तर त्याच्यानंतरचे जे तुम्ही ते सिस्टीम ऑपरेट करण्याची जी काही गोष्टी होत्या तर तुम्ही कशा पद्धतीने ऑपरेट केल्यात। त्यामुळे मला असं वाटतं एक खोटं लपवण्यासाठी ते दुसरं खोटं बोलतायत। दुसरं वायकर साहेबांनी मला असं वाटतं काल बोलता बोलता एक गोष्ट बोलली की अरे तिथं तर फारच फोन होते आणि त्याच्यामध्ये काय 500 रुपयाचा दंड भरून आपण हे करू शकतो। तर मला असं वाटतं की एवढ्या इझिली जर का त्या गोष्टीसाठी जर का ते घेत होते तर अशा पद्धतीच्या गोष्टी जर का त्यांनी केल्या असेल तर मला असं वाटतं की तो जो ओरिजिनल फोन जो काही लोकांना संशय आता येतोय की बदलला गेला की काय, त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षाही जास्त काही गोष्टी होत्या की काय की ते लपवण्याकरता पुढच्या गोष्टी त्या करतायत। 19 ते 24 जी फेऱ्या होत्या त्यामध्ये नेमकं काय घडलं हे प्रेक्षकांना ऐकायचं। बघा, टोटल हा आपलं काउंटिंग 26 राऊंडचं होतं। काही ठिकाणी 19व्या राऊंडला, काही ठिकाणी 20व्या राऊंडला, काही ठिकाणी 21व्या राऊंडला, काही ठिकाणी 23व्या राऊंडला, काही ठिकाणी 26व्या राऊंडला एक एक विधानसभा त्या ठिकाणी संपत होती। परंतु मी ज्यावेळेला आतमध्ये गेलो साधारण 4:30 पावणे 5, मला एक्झॅक्टली मला टायमिंग आठवत नाही पण त्याच दरम्यान, पण त्यावेळेला मी जे काही तिकडचं जे काही वातावरण बघितलं तर तिथे सर्वजण शांतपणे बसले होते। म्हणजे थोडक्यात काय तर असं मला त्या वाटलं की 26 राऊंडचे सगळे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे। आणि ज्यावेळेला मी आरो टेबलला त्या ठिकाणी डायसवरती आम्हाला जी बसण्याची व्यवस्था होती त्या ठिकाणी गेलो तेव्हा मला काही अपक्ष उमेदवारांनी सांगितलं, अरे 19 राऊंड नंतर ते डिक्लेअरच करत नाहीत, तास दीड तास आला, 19वीस राऊंड अजून त्या स्क्रीनवरती आहे आणि त्याच्यानंतर अजून कुठल्याही प्रकारचं डिक्लेरेशन झालं नाहीये। आणि अचानकपणे मी गेल्यानंतर अर्धा पाऊण तासांनी त्यांनी डिक्लेरेशन चालू केलं आणि 1 बाय 1 म्हणजे जे काही 20 असेल 21 असेल 19 फेरीपर्यंत फेर मोजणी होती। आता 19 फेरीपर्यंत फेअर होती की नव्हती, जर का कोणाला जर का ती अनफेअररित्या करायची असेल तर ती शेवटच्या टप्प्यात करणार नाही, ते पहिल्यापासून काय नाही करत असतील। आणि त्याच्याकरता आम्ही व्हिडिओ फुटेज मागतोय की ह्या गोष्टी ज्या आहेत, हे जे काय आमच्या मनातल्या किंवा आमच्या मतदारांच्या मनातल्या किंवा कॉमन मॅनच्या मनातल्या ज्या शंका आहेत ते शंकेचं निरासन एकाच गोष्टीत न होऊ शकतं, ते म्हणजे व्हिडिओ फुटेज, की त्या वेळेला तो माणूस ती व्यक्ती काय काय करत होती। व्हिडिओ फुटेज देत नसेल तर पूर्ण फेर मतमोजणी व्हावी ईव्हीएमची की फक्त 19 ते 26 फेर मतमोजणी आम्ही पहिल्यापासून माझी मागणी आम्ही जी केलेली आहे ती फेर मतमोजणीचीच केलेली आहे, त्यांनी ती धुडकावलेली आहे। त्या आता सांगतात की आमच्याकडे टायमात दिलं नाहीये, पण आम्ही टायमामध्ये मौखिक स्वरूपात तोंडी स्वरूपात त्यांच्याकडे मांडलं होतं, परंतु त्यांनी कुठे रेकॉर्डवरती घेतलं असं मला। शेवटचा प्रश्न, तुम्ही उशीर केला याबद्दल तक्रार दाखल करायला, 8:02 काहीतरी तक्रार केली आणि त्यामुळे त्यांनी ती नाकारली। नाही, हे चुकीचं आहे। मला असं वाटतं ज्या वेळेला त्यांनी हे आदेश द्यायला सुरुवात केली त्याच वेळेला आमच्या चीफ इलेक्शन एजंटनी हात वरती करून ती तोंडी स्वरूपात त्या ठिकाणी तक्रार मांडली होती, परंतु त्यांनी क्लिअरली त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की मी स्पीकिंग ऑर्डर देते असं त्या बोललेल्या आहेत। म्हणजे त्यांनी ट्रान्सलेट पण करून सांगितलं मी मौखिक आदेश देते, तोंडी आदेश देते, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्ही एकदम शेवटच्या क्षणाला येऊन जर का ही गोष्ट सांगत असाल तर मी तुमची ही गोष्ट नाकारत आहे, तुमचं जर का जे काय म्हणणं असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या। कोर्टात जाणार, कधी जाणार आहात आणि कोणत्या मुद्द्यांवर? आता वाटतं कोर्टातले मुद्दे हे आम्ही आता पब्लिकली बोलणं योग्य नाही आणि ते आम्ही बोलणारही नाहीये, परंतु येणाऱ्या आठवड्यात दीड आठवड्यामध्ये आम्ही कोर्टात जाणार। विश्वास आहे तुम्हाला कोर्ट तुमच्या? 100% ह्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट झालेली आहे। कारण कसं आहे की परसेप्शन असं तयार झालंय लोकांच्या मनामध्ये, जर का सगळ्यांना जर का या गोष्टींमध्ये संशय निर्माण होत असेल तर काहीतरी आहे ना याच्यामध्ये, असं कसं म्हणून चालेल। आणि हा विजय काय 45,000 किंवा 1.5 लाखांनी नाही आहे, हा विजय फक्त 48 मतांनी आहे, तो सुद्धा ईव्हीएम मध्ये मी 1 मतांनी पुढे आहे। कदाचित हा विजय माझा झाला असता तरी त्यांच्या मतदारांच्या मनात ती शंका उत्पन्न निर्माण झाली असती आणि त्यांनी त्याच्यासाठी जर का झगडलं असतं तर मी त्याच्यावरती आक्षेप घेणार का? काही 650चा तो तुम्ही म्हणतात डाऊट, तो 650चा डाऊट क्लिअर सगळंच क्लिअर होईल ते। आणि त्यांनी जर का त्याच वेळेला जर का रिकाउंटिंग दिलं असतं तर 4-4.5 तास सगळ्यांचे गेले असते, परंतु हा विषयच संपला असता। त्यामुळे हे होते अमोल कीर्तीकर, त्यांना पूर्णपणे विश्वास आहे कोर्टात आम्ही जाऊ आणि कोर्टात जो निर्णय येईल तो माझ्या बाजूने येईल असा विश्वास अमोल कीर्तीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामन अनिल संगारेसह मी वेदांत नायब, एबीपी माझा, मुंबई।
निकालावर आम्ही समाधानी नसल्याचं अमोल कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे. मुंबई उत्तर पश्चिमची मतमोजणी पारदर्शक नव्हती असं पुन्हा एकदा अमोल कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच त्यांनी संपूर्ण फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.